बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून 2 गट आमने-सामने आले होते। यावेळी मोठा तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या पिंपळगाव काळे गावात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। पिंपळगाव काळे गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक चालू असताना काही किरकोळ शाब्दिक वाद झाले होते। परिस्थिती शांत आहे, कुठल्याही प्रकारच्या मनोचित प्रकार घडलेला नाही आहे। शांतता आहे, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही। पोलीस इथे तैनात आहेत। नागरिकांचं म्हणणं आहे काही दगडफेक वगैरे काहीतरी असं अजिबात नाही, एक सिंगल दगड सुद्धा फेकला गेलेला नाही आहे। नाचण्यावरून किरकोळ वाद झाले होते, शाब्दिक वाद, त्या पलीकडे काही झालेलं नाही गावामध्ये। श्री नेमिनाथ जैन विद्यालय इथं इयत्ता 10वीच्या परीक्षेचा आज पहिला पेपर उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचं पालकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर विद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गेटवरच कॉपीमुक्त तपासणी करून त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला। महाराष्ट्रात आज सर्वत्र 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। त्याच अनुषंगाने चांदवड येथील केंद्र क्रमांक 1100 वरही परीक्षा पार पडते। या केंद्रावर श्री नेमिनाथ जैन विद्यालय, SNGB इंग्लिश मीडियम स्कूल तसंच उर्दू हायस्कूल चांदवड येथील एकूण 442 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेत। विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडते। आज सर्व महाराष्ट्रभर आज इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे। आज चांदवड येथे श्री नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये सुद्धा ही बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे। या परीक्षेसाठी जी आसन व्यवस्था आहे, या नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये एकूण 442 विद्यार्थी नोंदवले गेलेले आहे। त्या नोंदवले गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम या तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी आहे। आणि या ठिकाणी एकूण 18 ब्लॉकची निर्मिती करण्यात आलेली आहे। या 18 ब्लॉकमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरमार्गाचा वापर केला जात नाही। जर आपण सहज या परिसराचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्णपणे कॉपीमुक्त हा परिसर आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कॉपी होत नाही। विद्यार्थी प्रवेश केल्या विद्यार्थ्याची तपासणी केली जाते, चेकिंग केली जाते आणि चेकिंग करून त्यांची बूट, चप्पल, सॉक्स, त्यांच्याबरोबर असलेली बॅग या सर्व बाहेर ठेवून त्यांना हॉलमध्ये प्रवेश दिला जातो। अशा प्रकारे 442 विद्यार्थ्यांची नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे। त्या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून मी श्री देवेंद्रराज मिश्रीलाल जैन हे कामकाज पाहत आहे आणि मला जोडीदार म्हणून बिल्डिंग कंडक्टर म्हणून श्री रामचंद्र शेलेराव पाटील हे काम पाहतात आहे। आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय प्राचार्य श्री शिवदासजी शिंदे सर आहेत। छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केल्या। अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी अपेक्षित असून तो आल्यानंतरच अपघात की घात याबाबत भाष्य करणं योग्य ठरेल। रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत जीवितास धोका असल्यास अधिकृत मागणी करावी आणि समितीच्या निर्णयानुसार संरक्षण दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। गणेश नाईक यांच्या गुजरात विषयक वक्तव्यावर टीका करत त्यांनी अशा विधानामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचं म्हटलंय। पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येण्याची शक्यता आहे। डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्ड झाल्याची माहिती। अजितदादाचा जो दुर्दैवी अपघात झालेला आहे त्याचं नेमकं कारण काय याचा सर्व माहिती 28 तारखेमध्ये येण्याची शक्यता आहे। निश्चित आपण या अपघात की घात या संदर्भामध्ये तो जो अहवाल येईल त्याच्यानंतर भाष्य करणं योग्य राहील। अनेकांनी अनेक आरोप केलेले आहेत, अनेकांच्या अनेक शंका आहेत। या शंकेचं निरसन फक्त तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल असं एकंदरीत आताचं चित्र आहे। रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केली। रोहित पवारच्या जर जीविताला धोका असेल तर त्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे, परंतु ही मागणी मान्य करण्यासाठी एक कमिटी शासनातर्फे एक असते नियुक्त केलेली असते, ती कमिटी त्याच्यावर निर्णय घेते। त्यांच्या यंत्रणेमार्फत जर असं त्यांना वाटलं की यांच्या जीविताला धोका आहे तर निश्चित त्यांना हे संरक्षण दिले जाईल आणि त्या संरक्षण देण्यामध्ये कोणाचाही काही विरोध असण्याचं काही कारण सुद्धा नाही।
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर बोलताना गणेश नाईक असं माहिती महाराष्ट्रातील लोकांना आता गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करा. गणेश नाईक हा कोणत्या नेमकं काय चाललंय त्याचं ना तेच कळत नाहीये. कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते माहित नाहीत. खात्यासंदर्भात एखादं चांगलं विधान त्यांच्याकडून कधी ऐकलेलं नाही. कधी ते मुंबईवर बोलतात, कधी ठाण्यावर बोलतात, कधी आणखीन काही भ्रष्टाचारावर बोलतात. आता ते गुजरातवर बोलायला लागले. एक दिवस हे गणेश नाईक ह्या भाजप सरकारला अडचण जरूर आणेल. सर, भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने जे एक आदेश काढले, भाजपच्या महापौर पदासाठी नगरसेवकांनी तेथे मतदान करावं आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं. हे असे आदेश कोणी काढलेत, काय झालं तिथलचं स्थानिक राजकारण काय याबद्दल आता सखोल माहिती नसल्यामुळं लोकल राजकारणामध्ये हे काय ट्विस्ट यायला लागलेलं आहे. हे याला कारण काय हे थोडं शोधावं लागतं. पण आपण बघतो काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असताना भाजपच्या महापौर पदाला उमेदवाराला मतदान करा असं काँग्रेसने. आता कोण कुणाशी युती करेल याचा आता सध्याच्या राजकारणामध्ये काही नियम राहिलेला नाही. कधी काय घडेल याच्याबद्दल बोलता येत नाही. परंतु अधिकृतपणे जेव्हा हे सगळ्या युत्या होतील त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. शरद पवार जे आहे ते राज्यसभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाण्याची शक्यता आहे. पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील. आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही. सर, सोलापूरच्या माढ्यात एक धक्कादायक घटना समोर आली. अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. गुटख्यावरच्या कारवाई करतात. गुटखाचा धंदा करणारे हे जे लोक आहेत हे सगळ्यात खतरनाक लोक आहेत. हे खऱ्या अर्थानं गुंडेगिरी सांभाळतात, पोसतात आणि हे 2 नंबरचे धंदे करण्यावाले हे माफिया आहेत ऍक्च्युअली. आणि असे लोक कुणाच्याही जीवाची पर्वा करत नाही. वाळू माफिया तसेच आहेत आणि हे ड्रग्स माफिया तसेच आहेत. म्हणून आता यांच्यावर मोक्कासारखीच कारवाई आता प्रत्येक वेळेला ही सरकारने केली पाहिजे. सर, माहिती अशी होती की राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव मागे आहे आणि ठाकरे शिवसेना आता मोर्चे बांधणी करताना पाहिलं. म्हणून सांगितलं की शरद पवारांनी जावं की नाही जावं याच्यावर आता काँग्रेस आणि उभाटाच्या लोकांच्या मताची किती गरज आहे हे एकदा पाहावं लागेल. ते कुणाला कसा पाठिंबा देत आहेत. आता उभाटा जर स्वतःच उमेदवार उभं करत असेल तर त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काही आवश्यकता आहे की नाही, हे सगळी वजाबागी बेरीज जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण असणार आहे याबद्दलची थोडी शंका उपस्थित होती. आदित्य ठाकरे म्हणतात ही जागा आमची आहे, सध्या तरी आमचीच आहे, संख्याबळानुसार आमची जागा म्हणतात. ती गेल्या वेळेला होती, परंतु आताच त्यांचं संख्याबळ जर पाहिलं तर त्या मानानं त्यांना आता इतरांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता आहे. आणि जर त्यांनी घेतला नाही तर ते स्वबळावर त्यांची जागा येण्याची शक्यता कमी आहे. आमदार सुनील शेळके म्हणतात की भारतीय जनता पार्टीने अशा जे काही निवडणूक झाली यामध्ये ईव्हीएम हॅक करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये दिले होते. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जो पराभूत असतो तो ईव्हीएम वर, पैसे वाटण्यावर, दादागिरी करण्यावर, अशा गोष्टीवर भर देऊन ही निवडणूक कशी चुकीची झाली हे सांगायचा प्रयत्न करत असतो. परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला जो काही कायदेशीर मार्ग आहे तो मार्ग आहे कोर्ट. आणि मग कोर्टात जाऊन या संदर्भामध्ये जर पुरावे दिले तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळेल. फक्त बोलणे आणि नंतर काही काळानंतर गप बसणे हा जो प्रॅक्टिसचा भाग झालेला आहे त्याला जास्त महत्व आता राजकारणामध्ये उरलेलं नाही. अजित पवार जिवंत असताना तुम्ही कसे वागले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अशी टीका जी आहे ते विखे पाटलांनी रोहित पवार यांच्यावर केली आणि अपघाताचं राजकारण करू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी. विखे पाटलांनी त्यांच्यावर रोहित पवारवर जे केलेली टीका आहे त्यांची ती वैयक्तिक टीका आहे. त्यांनी काय म्हणून केली असावी यावर आता भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादा गेल्याचं दुःख बाजूला सारून एकमेकावर टीका करणं हे योग्य नाही. मंत्रालयातील लाखोड प्रकरणी नरहरी झिरवळ यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांना कार्यमुक्त करण्यात आले. निश्चित आहे, मंत्रालयामध्ये असे अनेक अधिकारी आहेत, अनेक अधिकाऱ्याच्या चर्चा होत असतात. वर्षानुवर्ष मंत्रालयात बसून राहणं हा अधिकाऱ्यांचा एक प्रकारे छंद झालेला आहे. किंवा मंत्रालयामध्ये बसून आम्ही राज्यकारभार करतो अशी त्यांची भावना झालेली आहे. म्हणून हे सगळं भ्रष्टाचाराचे प्रकरण जे आहे ते तर समोर येत चाललेले आहेत. मला वाटतं सरकारने, मुख्यमंत्री साहेब निश्चित त्याची दखल यांनी घेतली असावी आणि ज्यांना अनेक वर्ष या मंत्रालयात झालेले त्या सर्वांना
या मंत्रालयाच्या बाहेर जो पण काढत नाही तोपर्यंत ही जी काही लागलेली कीड आहे ही थांबणार नाही. म्हणून मला वाटतं या अधिवेशनावर त्या सगळ्या लाचखोर प्रकरणावर सुद्धा चर्चा होईल आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चर्चा होईल. म्हणून आता कठोर निर्णय घ्यायची भूमिका ही मुख्यमंत्री साहेब घेतील अशी निश्चित आम्हाला खात्री आहे. पुण्यात शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठात अमोल कोल्हेंचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, मात्र त्याला विरोध करण्यात आला. ते असं व्याख्यान करायला कुणाला विरोध करणं हे योग्य नाही. शिवाजी महाराजांवर जर कोणी कोणताही वक्ता जर बोलत असेल तो कोणत्या पक्षाचा पार्टीचा हे न पाहता किंवा कोणत्या जातीचं हे न पाहता जर तो शिवचरित्रावर किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांवर महात्मा फुलेंवर कोणत्याही महापुरुषावर जर व्याख्यान देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे हे प्रदेश अध्यक्ष झाले असते असे रोहित पवार. आता जर तरच्या या सगळ्या भूमिकेला काही अर्थ नाहीये. आता विलिनीकरण होतं की नाही हे पाहावं लागेल आणि मला वाटतं ती प्रक्रिया आता दुसरं दिसत ते आता ते विलिनीकरण होणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे. सिडकोच्या भूखंडावर असलेल्या खेळाच्या मैदानाच्या जागी महापालिका रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्यानं नवी मुंबईतील राजकारण तापलंय. या रुग्णालयासाठी मंदा म्हात्रे यांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. तरीही स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवलाय. मैदान वाचवण्यासाठी नागरिक आणि खेळाडूंनी थेट नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र जमले असून मैदान वाचवा अशा घोषणा देत हातात फलक घेऊन आंदोलन करतायत. पालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी मोर्चा काढला. दरम्यान या विषयावर भाजपमध्येच दोन गटांमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एका बाजूला आमदार मंदा म्हात्रे यांनी रुग्णालयासाठी केलेले प्रयत्न तर दुसऱ्या बाजूला त्यालाच भाजपमधील काही घटकांकडून विरोध होत असल्याचं बोललं जात आहे. आमची मुख्य मागणी जी आहे, जे काय आम्ही मैदान 12 वर्षापूर्वी आमच्या स्वखर्चाने आणि श्रमदानाने तयार केलेलं आहे, तिथं एक दलदल होती. महानगरपालिकेच्या ऑफिसच्या मागेच एक खड्डा होता मोठा आणि तो स्वखर्चाने आणि श्रमदानाने आम्ही ते मैदान तयार केलेलं आहे. तोपर्यंत याची प्रशासनाने पण दखल घेऊन तिथे मैदान मिळेल अशी आम्हाला ग्वाही दिलेली होती. परंतु करोना काळानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये काय चक्र फिरली माहिती नाही, परंतु तिथेच हॉस्पिटलला प्लॉट देण्याचा जो चंग बांधला गेलेला आहे तर त्या हॉस्पिटलसाठी इतरत्र जागा देण्यात यावी आणि आम्ही जे स्वखर्चाने आणि स्वकष्टाने मैदान तयार केलेले ते वाचवलं जावं. कारण मैदान ही आज आपल्या काळाची गरज आहे की प्रत्येक नोडमध्ये तुमचं हे मैदान असलं पाहिजे आणि आम्हाला इथं या संपूर्ण बेलापूरच्या भागामध्ये मोठं मैदान नसताना जे तयार मैदान आहे ते जाऊ नये. हॉस्पिटलला आमचा विरोध नाहीये. हॉस्पिटल ही पण गरजेची गोष्ट आहे, परंतु हॉस्पिटल इतर बाकी ज्या बाजूला जागा आहेत तिथं होऊ शकतो, ही आमची मुख्य मागणी आहे. मी परत एकदा आवर्जून सांगू इच्छितो की हॉस्पिटलला आमचा विरोध नाही. हॉस्पिटल व्हावं, परंतु ते दुसऱ्या जागेवर व्हावं आणि जे आम्ही मैदान तयार केलेले ते वाचवलं जावं, एवढीच आमची मुख्य मागणी आहे. आणि त्यासाठीच आज आम्ही इथं जमलेलो आहे. आज व्हावा त्या हिशोबाने आम्ही निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना, महापौरांना आणि प्रत्येक नगरसेवकांना पण आम्ही आमचं निवेदन पोहोचवण्याचं त्याचं गांभीर्य आणि हा ठराव व्हावा. काळाची गरज आहे की मैदान ही आपल्या त्या भागाचा श्वास असतो. तुमची नवीन पिढी घडत असते, अनेक खेळाडू घडत असतात, परंतु आपल्या वयस्कर लोकांना तिथं चालायला फिरायला जागा मिळत असते. या सगळ्यासाठी ते मैदान वाचावं अशी एकच आमची मागणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची पंचवार्षिक कालावधीतील पहिली सर्वसाधारण सभा आज सुरू झाली. या ऐतिहासिक सभेत शहराच्या प्रशासनाची दिशा ठरवणारे तब्बल 22 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात परिवहन समिती सदस्य निवडीवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. परिवहन समितीसाठी भाजपकडून 12 सदस्यांची नावं सुचवण्यात आलीत, तर शिवसेना शिंदे गटाकडून 5 सदस्यांची नावं देण्यात आलीत. त्यामुळे या निवडीवरून सभागृहात दोन्ही पक्ष आमने सामने येणार असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी पक्षाचा सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांची नियुक्ती या सभेत करण्यात येणार आहे. तसंच स्थायी समिती सदस्य, 10 नामनिर्देशन सदस्य, परिवहन समिती आणि इतर विषय समित्यांवरील सदस्यांची निवड होणार आहे. महासभा सुरू होताच बडगुजर यांनी मांडलेल्या प्रश्नावरून सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. बडगुजर प्रश्न मांडत असताना कामकाज सभागृहाच्या नियमानुसार व्हावे असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उपस्थित केला. शहाणे यांनी महापौरांकडे आधी नियमानुसार प्रस्ताव मांडावेत अशी मागणी करत आक्षेप नोंदवला.
या मुद्द्यावरून काही काळ सभागृहात वादविवाद आणि गोंधळ झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींसह काँग्रेसच्या 25 खासदारांना गोळी झाडून मारण्याची धमकी देण्यात आली. युवक काँग्रेस अमरावतीच्या वतीनं शहरातील सीसीटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कारवाईची मागणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांना निवेदन देण्यात आले. मध्य प्रदेश किंवा गुजरातमधील हा व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती असून सोशल मीडियाच्या माध्यमातून राजसिंह अवनेसा असं या व्यक्तीचं नाव समोर येते. पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर या व्यक्तीवर कारवाई करून अटक करण्याची मागणी युवक काँग्रेसनं केली आहे. अन्यथा गावागावात शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. राजसिंग अमेरा या व्यक्तीने आपण बघितलं की जी राहुल गांधी यांनी काँग्रेसचे 25 खासदारांना जीएमआर धमकी दिलेली आहे. तर याबद्दल आमचं म्हणणं आहे की याच्यामागे फक्त तो व्यक्ती नसून एक विचारधारा आहे. आपण बघितलं की महात्मा गांधींपासून घेऊन म्हणजे कलबुर्गी, पानसरे, दाभोळकरांपर्यंत जी विचारधारा आहे की म्हणजे जी मनुवादी प्रवृत्तीवर, सनातनी प्रवृत्तीवर आघात करणारी विचारधारा आहे, ते व्यक्ती आहेत. त्यांना विचाराने संपवता येत नाही, त्यांना गोळीने संपवायचं ही विचारधारा आहे यांच्या मागे. आणि याचं बोलतो आणि कोण आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि उद्या जर काही बरं वाईट झालं कोणाही काँग्रेसच्या कोणाही पदाधिकाऱ्यासोबत तर त्याचा जनक्षोभ उसळणार आहे. याची या सरकारने दखल घ्यावी. आणि याच्या मागे यांचं बोलवता धनी कोण आहे, याच्या मागे याची मॉडस ऑपरेंडी काय आहे याचा छडा लावण्यात यावा अशी आमची मागणी आहे. एक खासदार आपल्या जिल्ह्यातले 25 खासदार. आज आम्ही अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशन येथे एक विकृत व्यक्ती जो स्वतःला बजरंग दल, गौरक्षक, ओम बिर्ला यांच्या टीम मधला आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे असं तो स्वतः त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. आणि तो आपल्या देशाचे 25 खासदार आणि आमचे काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना गोळीने उडवून देण्याची धमकी देत आहे. अशा विकृत व्यक्तीला तात्काळ शासनाने, सरकारने त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावे. यासाठी आम्ही आज इथं पोलीस स्टेशनमध्ये सगळे युवक काँग्रेसचे मंडळी इथं आलेलो आहे. असं जर नाही झालं, त्याला जर त्यांनी जाब नाही दिला तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर, तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू. युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती सिटी कोतवालीमध्ये आत्ताच एक निवेदन देण्यात आलं. या मनुवादी लोकांच्या म्हणजे यांच्या डोक्यात पूर्णपणे सत्ता गेलेली आहे. यांनी 25 खासदारांना मारायची धमकी तो राजसिंग अमेरा देतो आहे. सोशल मीडियावर सांगतो आहे की मला अटक झाली तर चालेल, मला पोलिसांची भीती नाही, काही नाही. म्हणजे तो राहुल गांधींना घरी जाऊन मारायची धमकी जो सोशल मीडियाद्वारे देतो. स्वतःला ओम बिर्लाचा माणूस म्हणतोय, स्वतःला गोरक्षक म्हणतोय. ज्यांनी दाभोळकर सारख्या लोकांना यांनी म्हणजे जे विचारांनी संपवू शकत नाही तर याही गोळ्यांनी संपवायची जी भाषा करतात. यासाठी आमचं एक युवक काँग्रेसचं निवेदन होतं. 25 खासदारांपैकी आपल्या अमरावतीतले सुद्धा एक खासदार त्यात आहे की या 25 खासदारांना तो गोळ्या झाडून उडवायची धमकी देतोय. माझं सीपी साहेब, ठाणेदार साहेबांना एकच म्हणणं होतं की त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा. नाही तर युवक काँग्रेस संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात पूर्ण गांधीगिरीचं आंदोलन तर आम्ही करतोच, नाही तर आम्ही भगतसिंग आमच्या अंगात घुसायला काही वेळ लागणार नाही. नवी मुंबई परिमंडळ 2 बेलापूर अंतर्गत येणाऱ्या सीबीडी पोलीस ठाणे, नेरूळ पोलीस ठाणे आणि NRI सागरी पोलीस ठाणे यांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल 17,96,000चा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आलाय. चोरी, हरवलेले मोबाईल, वाहन आणि इतर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल योग्य तपासाअंती संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला. सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतले एकूण 2,71,000 रुपये, नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 9,25,000 रुपये, NRI सागरी पोलीस ठाणे हद्दीतील 6 लाख रुपयांचा मुद्देमाल शोधून नागरिकांना परत करण्यात आलाय. पोलीस प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की मोबाईल किंवा अन्य मौल्यवान वस्तू हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेनं प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय. मुकुटा जो होता चोरीला गेला होता, परत केलेला आहे, काय भावना आहे, काय वाटतं? गेल्या 2 फेब्रुवारी रोजी आमच्या सारसोले गावातील एक पुरातन गावदेवीचं मंदिर आहे. त्या गावदेवी मंदिराचा जो चांदीचा जो मुखवटा आहे तो चोरीस गेला होता आणि नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून
आज 2 दिवसामध्ये त्या चोरास पकडलं आणि तो आज नवी मुंबईच्या पोलिसाच्या माध्यमातून आज आमचे गावदेवी मंदिराचे ट्रस्टी नामदेव पाटील आणि आम्ही सर्व ग्रामस्थ यांना तो सुपूर्द केलेला आहे. आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने नवी मुंबई पोलिसांना मनापासून धन्यवाद देतो. खरं सांगायचं तर आता नवी मुंबईमध्ये चोरीचे प्रकार वाढलेले आहेत, पण नवी मुंबई पोलीस खरं तर चांगली कामगिरी करत आहेत. पण त्याच्यासाठी आपले नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी असते. त्याच्यासाठी आपल्या वस्तूंची, आपल्या घरातील दागदागिने असतील किंवा मंदिरातील ज्या काही वस्तू असतील त्याची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे. आणि पोलिसांचं चांगलं सहकार्य आहे. मी पोलिसांना पुन्हा एकदा मनापासून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. प्रल्हाद नारायण पाटील, सारसू. सर्वांना नमस्कार. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये झोन 2 अंतर्गत हा आपला मुद्देमाल वितरणाचा या गेली 6 महिन्यातला तिसरा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल होत असतात. त्याच्यामध्ये काही जणांचा मुद्देमाल चोरीला गेलेला असतो. तर तो गुन्ह्याच्या डिटेक्शन झाल्यानंतर फिर्यादींना लवकरात लवकर परत मिळावा यासाठी मान्य CP सरांच्या मार्गदर्शनाखाली, मान्य झोन 2 सरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर तो फिर्यादींना मुद्देमाल कसा परत देता येईल याच्या अनुषंगाने आपण गुन्हे तपासादरम्यानच फिर्यादींचा हा मुद्देमाल परत देत असतो. या मुद्देमाल वितरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत हा आपला तिसरा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपले एकूण CBD, नेरूळ आणि NRI पोलीस स्टेशनचे 3ही पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकूण 11 गुन्ह्यातील जवळपास 9 लाखाचा मुद्देमाल परत करत आहोत. त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने, त्याच्यानंतर वाहने, मोबाईल, तसेच एक विशेष करून मला याच्यामध्ये सांगायचं आहे की नेरूळ मधल्या एका मंदिरातील देवीचा मुखवटा चोरीला गेलेला होता. तो देखील आपण 2 दिवसामध्ये त्याचा शोध घेऊन तो मुखवटा देखील आपण या ठिकाणी परत करणार आहोत. आणि 3 पोलीस स्टेशनचे इतर जे मिसिंग मधले मोबाईल आहेत असे 60 मोबाईल ज्याची किंमत जवळपास 9 लाख रुपये आहे. असं एकूण जवळपास 18 ते 20 लाखाचा मुद्देमाल आपण परत करत आहोत. ह्याच्यामध्ये जे मुद्देमाल ज्या व्यक्तींचा आहे 3ही आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहणारे रहिवासी आहेत.